करीन आपण तिथे 2 मिनिटं थांबायचं आहे। वाशी संघामध्ये गेले 2 वर्ष कुमारगडाचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं, वाशीगावचा सुपुत्र आणि अनेक मैदानी गाजवलेला वाशीगावचा खेळाडू विघ्नेश बामणे यांचा यशोचित मान सन्मान मैदानावरती होणार आहे। जोरदार टाळ्या वाजवायच्या, जोरदार टाळ्या होऊ द्या या खेळाडूसाठी, विघ्नेश बामणेसाठी। श्री संतोष भगत यांच्या शुभ हस्ते आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते या दोघांना विनंती करीन आपण विघ्नेश बामणे यांचा यशोचित मान सन्मान मैदानामध्ये करायचा आहे। मायेची शाल, श्रीफल आणि सन्मान चिन्ह देऊन विघ्नेश बामणे आहे, ज्यांनी सलग 2 वर्ष तसेच वाशी संघामध्ये एक नामवंत नावाजलेले खेळाडू विकास जोगडे यांचा सुद्धा यशोचित मान सन्मान इथे श्री महेश सन्मान इथे करायचा आहे। वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपण आप जिओ हजारो आणि दिनके, कारण आपल्या या ओळखीमुळे अनेक चाहत्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत, तसेच या कबड्डीच्या चाहत्यांनी सुद्धा आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत। प्रज्योत भगत, मी मान्यवरांना विनंती करेन आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे। घेऊन जातो आपणास मैदान क्रमांक 2 वरती अविनाश भगत यायचं आहे। टक्कर, काटेकी टक्कर पाहायला मिळते दोन्ही मैदानामध्ये, मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2। मैत्री ग्रुपचे अध्यक्ष मयूर लाने यांचा सुद्धा सन्मान होत आहे। मयूर लाने, वाशी जय हनुमान वाशी संघाचा कर्णधार मयूर लाने, मैत्री संघ, मैत्री ग्रुप, गरडा केमिकलचे बेस्ट डिपेंडर प्रज्योत भगत, मयूर लाने यांचा सुद्धा यशोचित मान सन्मान जय हनुमान वाशी संघाचा कर्णधार मयूर लाने याचा होत आहे। जोरदार टाळ्या होऊ द्या। खरोखरच अतिशय गुणवंत आणि मातब्बर असे खेळाचा भरणा असलेला, खेळाडूंचा भरणा असलेला जय हनुमान वाशी संघ इथं आपल्याला पाहायला मिळतोय। हॅलो, तसेच वावे संघ सुद्धा मजबूत आणि गेले 3 वर्ष अतिशय फॉर्म मध्ये असलेला संघ वावे संघ हा सुद्धा जबरदस्त खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे। जोरदार टाळ्या होणे गरजेचं आहे या खेळाडूंसाठी, कारण आपल्या रोहा तालुक्याचं नाव रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पर्यंत पोहोचवलेले असे दोन्ही संघ आपल्याला कालभैरवच्या नगरीमध्ये पाहायला मिळत आहेत। इकडे दीपक भोगटे साहस एक चढाई करतोय। दीपक भोगटे एक नामवंत आणि गुणवंत खेळाडू आणि गुणांची लयलूट करतोय। पाहूया मैदान क्रमांक 2 वरती दीपक भोगटे, सुपर डुपर रेड, जोरदार टाळ्या होत्या दीपकसाठी मित्रांनो। अतिशय जबरदस्त खेळ दीपक कडून। चालू सामना संपल्यानंतर यापुढे होणारा सामना मैदान क्रमांक 2 वर TBM कारावी वर्सेस शेळू कर्जत। मैदान क्रमांक 2 वर चालू सामना संपल्यानंतर यापुढे होणारा सामना TBM कारावी वर्सेस शेळू कर्जत। तसेच मैदान क्रमांक 1 वर चालू सामना संपल्यानंतर यापुढे होणारा सामना भैरवनाथ यशवंत खार वर्सेस धावीर रोहा। मैदान क्रमांक 1 वर चालू सामना संपल्यानंतर यापुढे होणारा सामना भैरवनाथ यशवंत खार वर्सेस धावीर रोहा। या चारही संघांना विनंती की
की आपण जय्यत तयारीत राहायचं आहे. अविनाश भगत आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून भारतीय जनता पार्टी रोहा तालुका अध्यक्ष महेशजी ठाकूर आपण इथे आलात त्याबद्दल कालभैरव बोरगर आपलं हार्दिक हार्दिक मनपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेसाठी वेळ काढलात. या तमाम खेळाडूंना आपण प्रोत्साहन देत आहात. अनेक क्षेत्रामध्ये आपलं कानकोपऱ्यामध्ये आपलं नावाचा गाजावाजा आहे. आपण सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, अन्य सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं पहिलं वाटा असतो. त्यामध्ये आपलं महेशजी ठाकूर यांचं पूर्ण वाटा असतो. खरोखरच आपल्यासारखे सामाजिक कार्यकर्ते या पक्षाच्या माध्यमातून आपल्याला मिळाले त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. तसेच सोशल मीडिया अध्यक्ष श्री खंडागले सर यांचंसुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आपण सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या पक्षाचं आणि आपल्या सर्व समाजाचं सर्व कार्य लोकांपर्यंत पोहोचवता त्याबद्दल तुमचंसुद्धा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. मी श्री महेशजी ठाकूर आपलं मनोगत 2 मिनिटं व्यक्त करायचं आहे. हॅलो. श्री कारभैरव क्रीडा मंडळ बोरगर व आमचे मित्र अविनाश भगत अतिशय सुंदर या ठिकाणी कबड्डी स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेचं आयोजन कसे असावे हे या बोरगर गावातील कबड्डी स्पर्धेने या ठिकाणी निश्चितच दाखवून दिलेले आहे. या ठिकाणी जिल्ह्यातील नामवंत संघ या स्पर्धेला सहभागी झाले आहेत. सर्व संघातील खेळाडूंना या ठिकाणी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. या ठिकाणी जिल्ह्यातून जे नामवंत सर्व पंच आलेत त्या पंचांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. कबड्डी खेळ हा रोहा तालुक्याचा एक आत्मा झालेला आहे आणि कबड्डी म्हणजे रोहा आणि रोहा म्हणजे कबड्डी हे निश्चितच सूत्र तयार झाले आहे. आता झाल्या चाचणी स्पर्धेमध्ये आमचा जय बजरंग क्रीडा मंडळ रोहा तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. त्याच्यामुळे रोहा तालुक्यामध्ये नामवंत संघ जिल्ह्यामध्ये खेळत आहेत आणि अशा पद्धतीने रोहा तालुक्यात कबड्डीला चांगलं एक व्यासपीठ या ठिकाणी मिळालं आहे. मी सर्व आयोजकांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि माझ्या वतीने सर्व खेळाडूंना या कबड्डी स्पर्धेला मनपूर्वक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. मैदान क्रमांक 1 वरती एक वारेसारखा तुफान खेळाडू विघ्नेश बामणे रेड करतोय. त्याला प्रत्युत्तर त्याला प्रत्युत्तर 5 एक चढाई करतोय. वावे संघाचा हा एक नामवंत बलदंड श्रेष्ठीचा खेळाडू मित्रांनो पहा तुम्ही मैदान क्रमांक 2 वरती काटेकी टक्कर चालू आहे. वांदोली वर्सेस धाटाव संघामध्ये सुद्धा नामवंत खेळाडू अनेक मैदाने गाजवलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही नवोदित खेळाडू सुद्धा आहेत आणि खरोखरच जसं दादा म्हटल्याप्रमाणे रोहा हा कबड्डीचा आत्मा आहे. या लाल मातीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु काही काळ असा गेला की आपल्या रोहा तालुक्यामध्ये कबड्डीचा काही अवशेष फक्त बाकी राहिलेले आहेत. याच्याकडे आपल्या सर्वांना कार्यकर्त्यांना आणि सर्व खेळाडूंना लक्ष द्यावं लागणार आहे. एक ठराविक ठिकाणीच फक्त स्पर्धा होत असतात त्याच्याकडे आपण जास्तीत जास्त लक्ष देऊन आपल्या रोहा तालुक्यामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धा कशा जास्त होतील याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आता वर्ष संपून पुन्हा नवीन सुरू झालेलं आहे आणि ही फक्त दुसरी स्पर्धा आहे. असं न होता आपल्या रोहा तालुक्यातील तमाम कबड्डी खेळाडूंना एक व्यासपीठ चांगल्या प्रकारचे तयार होऊन चांगले खेळाडू
जिल्ह्यापर्यंत जाऊन आपले कबड्डी महाराष्ट्र लेवलला जाऊन प्रोमध्ये कसे गेले जातील या सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. पुन्हा घेऊन जातो आपल्याला मैदान क्रमांक 2 कडे करतोय वारंवार दीपक भोगटे. परत चढाई करतोय वारंवार चढाई करतोय वाशी संघाकडून स्वतः विकास जोगडे. कृपया इकडे लक्ष द्या. MH06CF 5294 नंबरची बाईक आहे. त्याची चावी आमच्याकडे आहे. कोण जो कबड्डी प्रेक्षक आहे रसिक आहे तो चावी गाडीला विसरला होता. ती चावी आमच्याकडे जमा केलेली आहे. ओळख पटून घेऊन जायची आहे. MH06CF 5294. बजेर रेड रोशन एक धुंदार खेळाडू रोशन. चला मैदान क्रमांक 2 वरती व्हॉलंटियर्स कोण आहे लाईनमॅनचं काम पाहायचं आहे. अविनाश भगत आणि प्रज्योत भगत आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. एक सडपातल परंतु चलाक असा प्रत्येक धाटव संघाकडून पाहायला मिळतो आपल्याला. 5 चढाई करतोय. वाह जबरदस्त. वाह वांदोली जबरदस्त. काय म्हणावं या खेळाला. जबरदस्त पकड पाहायला मिळते आपल्याला वांदोली संघाकडून. पुन्हा एकदा विघ्नेश. हो जबरदस्त कडक. आणि किती गुण 2 गुणांची कमाई करतोय विघ्नेश आपल्या संघाकडून. मध्यंतर पर्यंत वाशी 6 आणि वावे 5 नाममात्र 1 गुणाची आघाडी घेऊन खेळतायत. खरोखरच दादा आपण आठवण करून दिलीत. प्रथम लीग आपली रोहा तालुक्याची जी झाली त्याच्यामध्ये श्री अमर सलागरे सरांचा खूप मोठा मोलाचा वाटा होता. त्यांनी खूप मेहनत घेऊन अनेक खेळाडूंकडून काम करून घेऊन अनेक खेळाडू सुद्धा आणि रायगड जिल्ह्यात पाठवले सुद्धा. आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून त्याच लीगला महेश ठाकूर आपण संघ मालक होतात आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक महेश ठाकूर यांच्या पटकावलं. आणि खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. आज ते दोन्ही आयोजक आणि विजेते असे इथं आपल्या मंचावरती आहेत. आणि त्या संघाचे खेळाडू सनी कोटेकर हे सुद्धा इथं उपस्थित आहेत. वा एक योगायोग समजावा लागेल. आज ते पंचांचं काम पाहतायत आणि आयोजक आणि विजेते हे या मंचावरती उपस्थित आहेत. एक योगायोग समजावं. जबरदस्त अशी कबड्डी आपल्या रोहा तालुक्यामध्ये आपण पेरलेली आहे. कृपया अविनाश भगत कुठे असेल त्यांनी संपर्क साधायचा आहे. अविनाश भगत भाई आपण कुठं असाल तर संपर्क साधायचा आहे. प्रमुख पाहुण्यांना आपल्याला भेटायचं आहे. एक उत्तम असं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय कालभैरव बोरगरच्या या क्रीडा नगरीमध्ये. खरोखरच कृपया चुकीची दुरुस्ती आहे. मैदान क्रमांक 1 वरती यापुढे होणारा सामना जय बजरंग रोहा
आणि भैरवनाथ यशवंत खार दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. एक काटेकी टक्कर पाहायला मिळते आपल्याला. मैदान क्रमांक 1 वरती विकास जोगडे चढाईवरती बजर रेड घेऊन जातोय. करो या मरोची स्थिती आहे. 2-1 लढतोय विकास जोगडे आणि बडे आसान से असं त्याने एक गुण टिपलेला आहे विकास जोगडेने. मैदान क्रमांक 1 वरती यापुढे होणारा सामना जय बजरंग रोहा वर्सेस भैरवनाथ यशवंत खार. आपण तयारीत राहायचं आहे. आणि मैदान क्रमांक 2 वरती TBM कारावी आणि शेळू कर्जत आपण तयारीत राहायचं आहे. वा जबरदस्त. 1 वरती हो 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 तलागर गावचा बुलंद वा वा वा